संविधानामुळे भारताची लोकशाही बळकट झाली. अनिल मोहिते, सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी काँग्रेस भवन सांगली येथे संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी 26/11 मुंबई बॉम्बस्फोटामध्ये शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी बोलताना 26 नोव्हेंबर 1949 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतीय संविधान सुपूर्द करण्यात आले. या संविधानामुळे भारताची लोकशाही बळकट झाली आहे. सर्व जाती धर्मांच्या पंथांच्या लोकांना संविधानामुळे न्याय प्राप्त झालेला आहे. संविधानाच्या उद्देशिकाप्रमाणे आपण सर्वांनी न्यायासाठी लढत राहूया असे आपल्या मनोगतमध्ये व्यक्त केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर सिकंदर जमादार व माजी सभापती राजेश नाईक यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच भारताच्या संविधान उद्देशिकास पुष्पांजली अर्पित करून उद्देशिकाचे वाचन करून शपथ घेण्यात आले. यावेळी गुलाबराव भोसले, अल्पसंख्याक सेलचे देशभूषण पाटील, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. स्वागत प्रास्ताविक मौलाली वंटमोरे व शेवटी आभार सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी मानले. यावेळी जिल्हा सचिव सचिन चव्हाण, सुनील भिसे, विठ्ठलराव काळे, विश्वासराव यादव, सचिन पाटील, हनुमंत यादव, विनोद जमादार, मोहित कोळेकर, शैलेंद्र पिराळे, मीना शिंदे, शमशाद नायकोडी, प्रमोद आवळे, शिवाजी माळी, गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.